विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल पहावा विठ्ठल विठ्ठल ऐकावा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही थांबा जरा, तुम्हाला म्हणायचं ठीक आहे. म्हणा विठ्ठल, ये थोडा आवाज अजून. म्हणा विठ्ठल बोला विठ्ठल पहावा विठ्ठल. मला थोडीशी सर्दी झाली ठीक आहे. ऐकावा विठ्ठल म्हणा विठ्ठल. सोपं आहे, आता फक्त याच्यात लय ऍड करायची ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल असं एकत्र विठ्ठल विठ्ठल. तरी पण अजून थोडं क्लासमध्ये बसल्यासारखं वाटतंय मागे पुढे ठीक आहे. कॉन्सर्ट असल्यासारखं. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. एक मिनिट, असं कसं? फोटो काढा ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण गा तरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. बोला जय हरी विठ्ठल 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 हो. बोला विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो. मंडळी नमस्कार, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. अभंग रिपोर्ट तुमचं या रॉक कॉन्सर्ट मध्ये प्रचंड स्वागत करतं. या 6 अतरंगी कार्ट्यांसोबत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुकारामांचे अभंग आहेत, ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत. सोपी गोष्ट आहे. लोक म्हणतात विठ्ठल हा शब्द बोलल्याने हार्ट अटॅक जातो. काय रे वेडा बनवतो की काय तू? काय पण याने हे एकच वाक्य पाठ केलं आणि तेच तो दर कार्यक्रमात म्हणतो. वेडा बनवतो. मी खोटा अजिबात बोलत नाही. आपला उजवा हात दाखवा. ज्यांनी कॅमेरा हातात घेतलाय त्यांनी तो डाव्या हातात घेऊन उजवा दाखवा. येस. आता तो उजवा हात डावीकडच्या हृदयावर ठेवा. उजवा नाहीये ना कोणाला हृदय? कोणाला दिलं असेल माहित नाही. आता म्हणायचंय म्हणा विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल पहावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल म्हणा विठ्ठल. व्हायब्रेट होतंय की नाही? होतंय. याचा अर्थ तुम्ही जिवंत आहात आणि त्याच जिवंत हृदयातून विठ्ठल येतो. मंडळी, या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलो आहोत आपण, ज्या मातीत प्रेम आहे, भावना आहे, माणुसकी आहे. या मातीत ज्या माणसाचा जन्म झालाय त्याच्या हृदयात विठ्ठल आहे. आणि ज्या हृदयात विठ्ठल आहे त्या हृदयाला हार्ट अटॅक येईल का? पण हे जेवढी आमच्या या कार्ट्याला कळलं त्यावेळी तो दररोज संध्याकाळी 2 भजी पाव आणि विठ्ठल 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 विठ्ठल. असं होत नाही, असं अजिबात होत नाही. त्याचमुळे लोक असं म्हणतात बरं का, ही जी आजची जनरेशन आहे मंडळी, ही आजची जनरेशन या विठ्ठलाला विसरली. मंडळी, आजची जनरेशन विठ्ठलाला विसरली. मंडळी, आजची जनरेशन विठ्ठलाला विसरली. आणि आजची जनरेशन संत परंपरेला विसरली. तर ह्या जनरेशनने विठ्ठलाला विसरू नये. या जनरेशनने या संत परंपरेला, त्यांच्या विचारांना विसरू नये म्हणून या 6 अतरंगी कार्ट्यांनी सुरू केलेल्या सतरंगी कीर्तनास आम्ही अभंगरी गोष्ट हे म्हणतो. मंडळी, आजची जनरेशन गेली कल्चर पासून लांब. आणि अभंगरी गोष्ट यांना म्हणतात थांब. पण मंडळी, जनरेशन लय आगाव आहे. लय आगाव. लय आगाव. त्यांना म्हटलं थांब की ते विचारतात आम्ही थांबून करू काय? विठ्ठल 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 विठ्ठल. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 हो. बोलो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 हो.
श्री ज्ञानदेव तुकाराम अहो बोला पंढरीनाथ महाराज की जय. थोडी स्क्रिप्ट विसरलेत आमची माणसं. हा मला सांगा भंगारी पोस्ट कोणी कोणी ऐकलंय या आधी? क्या बात आहे. रुची तू नाही ऐकला भंगारी पोस्ट? पुढचं गाणं माहितीये का कुठलंय? कोण सांगेल पुढचं गाणं कुठलंय? हा अच्छा चल ग सखे पंढरीला म्हणतात. सगळ्यांना लवकर घरी जायचं वाटतं. नाही आम्हाला तरी नाही जायचंय. एकदा जोरदार टाळ्या. हा आमचा पहिला कार्यक्रम आहे या नवीन वर्षाचा आणि आम्हाला खूप मजा येते कारण आम्ही दादरमध्ये आहोत. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात? मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. अरे मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. देवा अशानं भेटायचं काय र? काय हो मंडळी, देवा अशानं भेटायचं काय र? देव बाजारचा भाजीपाला नाही र. नवीन वर्षात सगळ्यांनी रिझोल्यूशन केले की नाही? काही ना काहीतरी केलेत की नाही? मी तर केले बाबा. मला वेट लॉस करायचं यावर्षी काही झालं तरी. आम्ही स्विमिंग चालू करणार. हा पण मला तेव्हा एक गोष्ट कळली की मनात जर भावना नसेल ना तर हे वेट लॉस काय होणार नाही. देव सगळीकडे, आपण त्याला सगळीकडे पूजतो, त्याची नेहमी पूजा अर्चना करतो. पण काय म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज? अहो मनात जर भावना नसेल तर देव पावणार आहे का? कारण देव काय बाजारचा भाजीपाला नाही हो. 10 रुपयाची जुडी 5 रुपयाला दिली. आपण सगळे देवाकडे जातो आणि काय, देवा मला परीक्षेत पास कर, मी पेढे घेऊन येईन. देवा मला गर्लफ्रेंड मिळू दे, मी अनवाणी चालत येईल. अशाने देव नाही मिळतो. पुढे ते सांगतायत की देव कुठे कुठे आहे आणि त्याला कुठे शोधलं पाहिजे. तर तुम्ही सगळे म्हणणार अभंग आमच्या सोबत? यार मजा नाही येत यार. म्हणणार का? म्हणणार का? चला माझ्या मागे टाळ्या वाजवा सगळे. मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. हे मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. हो मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. अरे देवा अशानं भेटायचा नाही रे. हो देवा अशानं भेटायचा नाही रे. हो देव बाजारचा भाजीपाला नाही रे. नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. कंटिन्यू. मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. देवा भेटायचा नाही रे. देवा भेटायचा